प्रॉब्लेम सेट 5. क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 झालेले, काही होमवर्क साठी दिले होते तुम्हाला क्वेश्चन 3 वगैरे. क्वेश्चन 4 बघा आता काय काय दिलेलं आहे क्वेश्चन 4 मध्ये. ए ची व्हॅल्यू 3.8, बी ची व्हॅल्यू दिलेली आहे -9 आणि 3. आता एक पॉइंट हा बहुतेक झालेला वाटतं क्वेश्चन, आपण रेशोचा दिला होता तुम्हाला, जाऊ द्या काढून घेऊ रेशो. आता रेशो फाइंड करायचा आपल्याला. काय फाइंड करायचं आहे? रेशो. रेशो साठी मग काय करणार, याला काय म्हणणार तुम्ही? x1 y1 इथं म्हणून घ्या वाटलंच तर. x1 y1 याला काय म्हणणार? x2 y2. सांगा व्हॅल्यू याची एकदा परत. a ची व्हॅल्यू 3.8 आणि -9 आणि 3 -9 3. आता तुम्हाला माहिती आहे रेशो फाइंड करायचं म्हणजे काय फाइंड करायचं तुम्हाला? m/n. m/n फाइंड करायचं. मग कसं फाइंड करणार आता सांगा बरं तुम्ही, सांगा, करा विचार. जेव्हा आपल्याला रेशो फाइंड करायचा असतो तेव्हा आपल्याला माहिती आहे बाय सेक्शन फॉर्म्युला. अगोदर याच्या अगोदर एक गोष्ट लिहावं लागेल आपल्याला. इकडे लक्ष द्या, बाय सेक्शन फॉर्म्युला. आता तुम्हाला माहिती आहे सेक्शन फॉर्म्युला काय आहे? x = mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस. दुसरा y = my2 ny1 अपॉन m प्लस n. आता पण कसं असतं, रेशो काढण्यासाठी तुम्हाला x किंवा y दिलेला राहील, बरोबर आहे. आता याच्यामध्ये दिलेला आहे का? काहीच दिलेलं नाही याच्यामध्ये. म्हणजे दोन गोष्टी अननोन झाल्या तुमच्या, एक तर m पण आणि x पण, किंवा इकडे m किंवा y. कारण रेशो काढण्यासाठी कोणता एक फॉर्म्युला घेतो आपल्याला माहिती आहे. आता बघा इथं रेशो अननोन आहे तुमचा, मग काय करायचं आता? त्यांनी पुढे कंडिशन दिली असेल काहीतरी, e डिवायडेड बाय y ऍक्सिस. समजा मग काय लिहायचं तुम्ही? लेट p xy इज डिवायडेड बाय, किंवा हा पॉइंट डिवाइड करून द्याला ना, डिवाइड्स काय झालं आज? डिवाइड सिगमेंट ए बी. बघा आता pxy डिवाइड सिगमेंट ए बी, पण याचे जे कोऑर्डिनेट आहे y ऍक्सिस न डिवाइड करून राहिला. कोणत्या ऍक्सिस ना? y ऍक्सिस. इथं y ऍक्सिस टाकू शकता तुम्ही. ई डिवायडेड सिगमेंट ए बी. बघा लेट pxy डिवाइड सिगमेंट ए बी y ऍक्सिस वर. कोणा ऍक्सिस वर? y ऍक्सिस. म्हणजे y ऍक्सिस वर डिवाइड करून राहिला म्हणजे तो x कोऑर्डिनेट. बघा या ऍक्सिस वर डिवाइड करून राहिला म्हणजे x कोऑर्डिनेट किती आला त्याचा? 0. हा बघा हा y आहे, हा x आहे. हा y ऍक्सिस वर हा कोऑर्डिनेट असं कुठेतरी डिवाइड करत आहे, त्याच्यामुळे त्याचा x कोऑर्डिनेट काय आला? 0. मग एक व्हॅल्यू भेटली आपल्याला. देअरफॉर pxy = 0 आणि y. आता मला सांगा तुम्ही व्हॅल्यू कोणती घेसाल रेशो काढण्यासाठी? 0 घेसाल की y घेसाल? 0. मग बघा आता बाय सेक्शन फॉर्म्युला टाकलेलाच आहे. x = mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. x ची कोऑर्डिनेट 0 आहे कारण y ऍक्सिस डिवाइड करून राहिला, y ऍक्सिस वरती पॉइंट डिवाइड करून राहिला. m माहिती नाही, x2 किती आहे? -9. n माहिती नाही, x1 किती आहे? 3. m प्लस n. आता बघा m प्लस n ने इकडे मल्टिप्लाय करा 0 ला, आन्सर काय येईल रे? 0च येईल. इकडे काय होईल? -9 इंटू m -9m प्लस 3n. हे तर आन्सर 0 झालं. 0 = -9m प्लस 3n. 9m इकडे आल्यानंतर काय होतील? पॉझिटिव्ह. इकडं 3n. m ला इकडं, n ला इकडे आणा, 9 ला तिकडे पाठवा. येताना काय होईल? डिवाइड. हा पण तिकडे गेल्यानंतर काय होईल? डिवाइड. कितीचा भाग जातो? 3चा. मग m/n हा रेशो किती आला तुमचा? 1:3. क्वेश्चन सोपा आहे, फक्त तुम्हाला हा पॉइंट शोधणे की तुम्हाला जो पॉइंट डिवाइड करून राहिला त्याचे कोऑर्डिनेटच माहित नाही तर तुम्ही रेशो काढणार का? नाही. फक्त लक्षात ठेवायचं कोणत्या ऍक्सिस वर डिवाइड करून राहिला? y ऍक्सिस वर.
लिहून घ्या, आता इझी जाईल तुम्हाला. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, असे क्वेश्चन एक्झामला येतात. बघा 5 नंबरचा क्वेश्चन. इक्विडिस्टन्स हा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस वर होता, त्याच्यामुळे एक्स कोऑर्डिनेट 0 होता. आता कोणापासून डिवाइडचं स्पेलिंग थोडं चुकलं होतं, सरळ करून घ्या. डिवाइड्स. आता बघा 5 नंबरचा क्वेश्चन काय काय दिलेलं आहे तेवढं बघून घ्या. झालं काय लिहून? इक्विडिस्टंट त्याच्यात काय आलेलं आहे? डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करसाल तुम्ही? डिस्टन्स फॉर्म्युला. आता कोऑर्डिनेट लिहून घ्या काय काय दिलेलं बघा. पी दिलेला आहे तुम्हाला 2 - 5, क्यू दिलेलं आहे -2 आणि 9. आता एक पॉइंट असा आहे की जो एक्स ऍक्सिस वर आहे. कशावरती आहे? एक्स ऍक्सिस वर. आता बघा मग आता एक पॉइंट घ्यायचा आहे, कोणताही ए म्हणू शकता तुम्ही. लेट ए एक्स वाय इज इक्विडिस्टंट. इक्विडिस्टंट म्हणजे काय? समान अंतरावर. कोणत्या पॉइंट पासून? फ्रॉम पी अँड क्यू. आणि ए कशावरती आहे? इज ऑन वाय ऍक्सिस. बरोबर आहे? होच म्हणता. कोणत्या ऍक्सिस वर बघा? इज ऑन एक्स ऍक्सिस. सिंपल आहे. एक्स ऍक्सिस आहे. बरोबर आहे. एक्स ऍक्सिस वर कुठेतरी पॉइंट असेल, इथे असेल, इथे असेल, समजा इथे असेल. हा मायनस असू शकतो नाही काय? आहेच ना मायनस. -2. बघा एक्स ऍक्सिस वर पॉइंट आहे, पण एक्स ऍक्सिस वर पॉइंट असल्यामुळे वाय कोऑर्डिनेट काय होऊन राहिलं त्याचा? 0. कारण इथं वाय आहे. बघा इथं कुठेही पॉइंट घ्या पण त्याचा वाय कोऑर्डिनेट काय येणार आहे? 0. मग बघा आता देअरफॉर ए इज इक्वल टू काय राहील? एक्स आणि 0. काय राहील? एक्स आणि 0. आता तुम्हाला माहिती आहे लेट ए इज इक्विडिस्टन्स फ्रॉम पी अँड क्यू इज ऑन वाय ऍक्सिस घेतला आपण. एक्स कोऑर्डिनेट त्याचा माहिती नाही, वाय कोऑर्डिनेट आला 0. आता बाय डिस्टन्स फॉर्म्युला काय? बाय डिस्टन्स फॉर्म्युला. बघा डिस्टन्स फॉर्म्युला. आता तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स फॉर्म्युला. 2 डिस्टन्स काढायचे आपल्याला. एक घ्यायचं. आता हा इक्विडिस्टन्स आहे, मधात कोणता राहील? मग ए. मधात म्हटल्यापेक्षा कुठेतरी राहील तो साईडला, असा कोणता राहील? ए. मग एक डिस्टन्स घ्यायचं पी ए. दुसरं डिस्टन्स काय घ्यायचं? क्यू ए. ए क्यू किंवा क्यू ए. डिस्टन्स फॉर्म्युल्यात आपल्याला एक डिस्टन्स घ्यावं लागतं आणि ते दुसरं इक्वल दाखवावं लागतं, कारण इक्विडिस्टन्स आहे. इक्विडिस्टन्स म्हणजे काय? ते 2 डिस्टन्स कसे असतील? इक्वल. आता तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स फॉर्म्युला सांगा डायरेक्ट. एक्स टू एक्स घ्यायची गरज नाही, डायरेक्ट व्हॅल्यू घ्या. पी ए. पी ए x2 - x1 आठवतं ना? पी ए x - 2 त्याचा स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर y मायनस किंवा y2 - y1. आता बघा पी ए चालू आहे, बरोबर आहे. पी ए चा कोऑर्डिनेट घेतला आपण x - 2. दुसरा कोऑर्डिनेट काय घ्यायचं? 0 -5 म्हणजे काय होतील ते? +5. बरोबर लक्ष द्या. व्हॅल्यू कशा घ्यायच्या तेवढं लक्ष द्या फक्त. हे झालं एक. आता क्यू ए कोणता? क्यू आणि ए. एक्स मायनस मायनस म्हणजे काय? प्लस. एक्स + 2 चा स्क्वेअर प्लस 0 सांगा 0 - 9 चा स्क्वेअर. आता हे जे ब्रॅकेट आहे स्क्वेअरिंग बोथ साइड करू शकतो, दोन्ही बाजूंचा वर्ग करून. स्क्वेअरिंग बोथ साइड्स काय होईल मग? आता x - 2 चा स्क्वेअर ॲज इट इज. x - 2 चा स्क्वेअर. 0 पास बघा 0 आणि 5 किती होतील? 5. इकडे x + 2 चा स्क्वेअर. 0 - 9 म्हणजे -9 चा स्क्वेअर. काय केलं? स्क्वेअरिंग बोथ साइड म्हणजे स्क्वेअर रूट निघून गेलं. काय केलं? स्क्वेअर रूट निघून गेलं. आता x - 2 x + 2. आता बघा हे x - 2 आहे, x + 2 आहे. कोणत्या फॉर्म्युल्यानुसार? a + b स्क्वेअर आणि a - b स्क्वेअर. काय राहील? a स्क्वेअर + b स्क्वेअर + 2ab. a स्क्वेअर + b स्क्वेअर - 2ab. करा डायरेक्ट. बघा मायनस वगैरे ते सगळं सोडून द्यायचं. पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर करून टाकायचं. पहिल्याचा स्क्वेअर x स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर 4. समजला? आता मायनस येतं काय द्यायचं? मायनस. दोघांचा गुणाकार 2x त्याची दुप्पट 4x आणि हे 25. सेम लक्ष द्या बरोबर. पहिल्याचा स्क्वेअर x स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर 4
आता प्लस इथं काय द्यायचा प्लस, दोघांचा गुणाकार 2 गुणिले x 2x, त्याची दुप्पट 4x, त्याची दुप्पट काय करतो आपण ट्वाइस AB. AB म्हणजे काय दोघांचा गुणाकार, 2 म्हणजे काय त्यांची दुप्पट, आणि 9चा स्क्वेअर 81. सारखं सारखं कोण आहे x स्क्वेअर इकडे आल्यानंतर ते काय होणार आहे ते कॅन्सल होणार आहे. +4 कॅन्सल का बघा, x स्क्वेअर इकडे आल्यानंतर काय होणार आहे मायनस कॅन्सल होणार आहे, +4 इकडे आल्यानंतर ते काय होणार आहे मायनस कॅन्सल होणार आहे. काय काय उरलं बघा आता -4x कटणार नाही, 4x इकडे आणा -4x झाले बघा, म्हणून हे कॅन्सल झाले नाही. 4x इकडे आल्यानंतर काय झाले ते मायनस, इकडे काय उरलं 81, हे 25 तिकडे पाठवा, 4 आणि 4 8 -8x इकडे सांगा फास्ट मध्ये. सांगा 56 बरोबर आहे. किती येतील 56. सांगितलं का असंच सांगितलं. x = 56/8 आणि हे मायनस त्याला लागलेलं राहील, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली रे -7. 8 7 56. मग देअरफॉर AXY = काय आला, x कोऑर्डिनेट काय आलेला आहे -7 आणि y कोऑर्डिनेट काय आलेला आहे 0. समजलं, हे झालं तुमचं फायनल आन्सर. 81 + 25 जमत नाही का रे. आता क्वेश्चन नंबर 6 फक्त लक्ष द्या, तिन्ही क्वेश्चन सांगतो तुम्हाला. डिस्टन्स फॉर्म्युला झालेला आहे म्हणून फास्ट मध्ये घेतो. बघा क्वेश्चन 6 त्याच्यातला पहिला आहे तुमचा ए दिलेलं आहे तुम्हाला, इकडे लक्ष द्या ना, ए दिलेलं आहे A0, बी दिलेलं आहे 0A, त्याच्यानंतर पी दिलेला आहे -6 आणि -3, क्यू किती दिलेला आहे -1 आणि 9, आणि तिसरं काय दिलेलं आहे आर दिलेला आहे तुम्हाला -3A आणि A, त्याच्यानंतर एस दिलेला आहे A -2A. आता बघा बाय डिस्टन्स फॉर्म्युला, लक्ष द्या. आता बाय डिस्टन्स फॉर्म्युला तिन्हीसाठी एकच आहे. हा बाय डिस्टन्स फॉर्म्युला टाकायचा आता फक्त खाली एक पहिलं डिस्टन्स AB काय राहील, डिस्टन्स AB x2 - x1 0 - a चा स्क्वेअर प्लस a - 0 चा स्क्वेअर, 0 - a चा स्क्वेअर म्हणजे -a चा स्क्वेअर, इकडं प्लस a चा स्क्वेअर, स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणजे याचा आन्सर काय येईल a² + a². बरोबर आहे, केला ना. कशाला a चा स्क्वेअर केला ना आपण, व्हॅल्यू आता बघ 2 चा स्क्वेअर दिला तर 4 लिहितो आपण, बरोबर आहे. याच्या हे तर मग तेच सांगते ना, 2 चा स्क्वेअर केला की 4 होतो, x² चा स्क्वेअर काय राहील समजलं, x² चा स्क्वेअर x² राहील ना. a² किती झाले रे ट्वाइस a², याचा स्क्वेअर रूट जर घ्यायचं बघा a² चा स्क्वेअर रूट काय राहील a. आता बघा हा जो √2 आहे याचा स्क्वेअर रूट निघेल का नाही, पण a चा स्क्वेअर रूट निघेल, काय राहील ते a √2a. बरोबर बघा a थोडा साईडला लिहायचा, कारण a² चा स्क्वेअर रूट घेतला आपण. डिस्टन्स AB आलेलं आहे तुमचं हे. आता इकडे लक्ष द्या, हे तर सोपच आहे, PQ तर कोणालाही काढता येईल, व्हॅल्यूच आहे डायरेक्ट. डिस्टन्स PQ सांगा रे -1 + 6 चा स्क्वेअर, त्याच्यानंतर 9 + 3 चा 3 सांगा 5 चा स्क्वेअर आणि 12 चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25. हा सांगा 169 कोणाचा आहे 13, डिस्टन्स PQ बरोबर 13. हा तिसरा RS
आता हा थोडा वेगळा राहील तुमच्यासाठी कारण व्हॅल्यूज नाही ना. ए मायनस मायनस म्हणजे काय, प्लस 3a त्याचा स्क्वेअर प्लस मायनस 2a मायनस a चा स्क्वेअर. सांगा a आणि 3a 4a. आता इथं पण दोन्ही साईड सारखं आहे, मायनस ए 2 आणि 1 3 मायनस 3a चा स्क्वेअर. आता बघा हे कसं केलं तर स्क्वेअर बरोबर करायचा. 4 चा स्क्वेअर 16, a चा स्क्वेअर a स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर 9, a चा स्क्वेअर a स्क्वेअर. मायनस असू द्या, स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह. 16 आणि 9 25, 25a स्क्वेअर. आता जसं बघा इथं 2 चा निघत नव्हता म्हणून रूट 2 ठेवलं. इथं 25 चा निघतो का, किती 5, a स्क्वेअरचा a म्हणजे डिस्टन्स RS किती आलेलं आहे तुमचं 5a. सोपं आहे क्वेश्चन सर्व, घ्या लिहून. बाकीचे उद्या घेऊ नंतर मग आपण. एवढं लिहून घ्या.